गेल्या अनेक वर्षापासून ठाकरेंचं बंधूंचं मी म्हणणार नाही, परंतु ठाकरेंचं टार्गेट हे मुंबईच होतं. 25 वर्ष त्यांना मुंबई महापालिकेच्या सर्वसामान्य मतदारांनी सत्ता दिलेली असताना मुंबईचा मराठी माणूस इतरत्र हलवण्याचं जर कारस्थान कोणी केलं असेल तर ते यांच्या अनुयायांनी केलं. आता युतीची भाषा करतात, परंतु 20 वर्षापूर्वी जेव्हा वेगळे झाले त्यावेळेस त्यांची भाषा काय होती हा सुद्धा विचार सर्वसामान्य मतदारांनी करणं गरजेचं. आजपर्यंत गेल्या 24 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठलाही गोविंदा जखमी झाला नाही, गोविंदांना मार लागला नाही, कारण शेवटी सेफ्टी प्रिकॉशन घेण्याची परंपरा आमची आहे आणि त्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही याचं आयोजन करतोय. आता पूर्वेश सरनाईक अतिशय शिस्तबद्ध रीतीनं या सगळ्या गोविंदांच्या दरवर्षी संपर्कात असतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्रो गोविंदाप्रमाणे ह्या दहीहंडीच्या दिवशी सुद्धा ते सगळ्या गोविंदांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत असतात. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की फक्त आणि फक्त जे विश्वविक्रम होतात ते फक्त संस्कृतीच्या दहीहंडीच्या ह्या वर्तकनगरच्या पवित्र मैदानावरच होतात. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे संस्कृतीचे एवढ्या वर्षाची जी परंपरा आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दहीहंडीचं आयोजन करण्याची त्यावेळेस सुवर्ण संधी प्राप्त करून दिली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचं हे उत्सव गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. त्यामुळे अधिक ह्या उत्सवामध्ये कसं चांगलं करता येईल, या उत्सवाच्या माध्यमातून तरुणांना कसं प्रोत्साहन देता येईल हा प्रामुख्याने आमचं प्राधान्य राहील. आता थोड्या वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी मुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत आणि शोले टीमचे जे काही लोक आहेत ते सुद्धा येणार आहे. जे रमेश सिप्पी आहे शोले चित्रपटाचे डायरेक्टर प्रोड्युसर ते सुद्धा या ठिकाणी येणार. त्यांचा सन्मान सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहेत आणि सेलिब्रिटी या ठिकाणी येणार आहे. परंतु सगळे सेलिब्रिटी जरी आले तरी आमच्या दृष्टीनं मात्र गोविंदाच आमचा खरा सेलिब्रिटी आहे. आम्ही त्यांनाच आजच्या दिवशी प्राधान्य देतो. विश्वविक्रम व्हायलाच पाहिजे. बघा आता हे कोकण नगर आर्यन हे 2 गोविंदा पथक गेल्यानंतर जय जवान गोविंदा पथक आता 1 वाजता येईल. त्यामुळे हे सगळे जी मंडळ आहे ते विश्वविक्रम मोडण्यासाठीच या ठिकाणी येत आहेत आणि मला खात्री आहे यावर्षी विश्वविक्रम मोडला जाणार आणि तोही ह्याच मैदानावर. संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं आहे की दोन्ही ठाकरे बंधूंचं टार्गेट हे मुंबई आहे, मुंबई गुजरातांच्या हातात जाऊन देणार. बघा गेल्या अनेक वर्षापासून ठाकरेंचं बंधूंचं मी म्हणणार नाही, परंतु ठाकरेंचं टार्गेट हे मुंबईच होतं. 25 वर्ष त्यांना मुंबई महापालिकेच्या सर्वसामान्य मतदारांनी सत्ता दिलेली असताना मुंबईचा मराठी माणूस इतरत्र हलवण्याचं जर कारस्थान कोणी केलं असेल तर ते यांच्या अनुयायांनी केलं. आता युतीची भाषा करतात, परंतु 20 वर्षापूर्वी जेव्हा वेगळे झाले त्यावेळेस त्यांची भाषा काय होती हा सुद्धा विचार सर्वसामान्य मतदारांनी करणं गरजेचं आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी धर्मवीर आनंद दिघेंच्या पावलावर पाऊल टाकून एक जनसेवा ही ईश्वर सेवा हे एक ब्रीद वाक्य त्यांच्या मनामध्ये घेतलेलं आहे. हिंदुत्वाचं रक्षण आम्ही करतोय. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून एकनाथ शिंदे साहेब मार्गक्रमण करतायत आणि त्यांचे अनुयायी म्हणून आम्ही हिंदुत्व मोठं करतोय आणि त्याचबरोबर हे हिंदुत्व मोठं करत असताना आमच्या दृष्टीनं आमचा चेहरा हे म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे. ज्या पद्धतीने एकनाथ संभाजी शिंदे साहेब पूर्ण देशामध्ये आपल्या पक्षाचं नाव आणि स्वतःची व्यक्तिमत्व जे सिद्ध करतायत त्यामुळे आम्हाला दुसऱ्या गुणाची गरज नाही आहे. महायुती भक्कम आहे. कोणी किती युत्या केल्या तरी शेवटी महायुतीचाच महापौर ह्या क्षेत्रातील महापालिकांवर निवडून येणार.